नमस्कार. व्हिसेनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. बातमीकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अकोला येथे 43 लाखांचा मुद्देमाल जप्त, हवालातील पैसा असल्याचा संशय. स्वाईन फ्लू व डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार योजना करण्याच्या दृष्टीने बैठक संपन्न. नवरात्रोत्सवात अंबा फेस्टिवल ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांची रेलचेल. अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने 16 सप्टेंबर रोजी सदाबहार नगमेचे आयोजन. आणि बर्मा म्यानमार येथील मुस्लिम बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंजनगाव सुरजी येथील तहसीलदारांना दिले निवेदन. ठळक घडामोडीनंतर वळूया सविस्तर वृत्ताकडे. अकोला शहरातून सर्वात मोठी एक बातमी हाती येत आहे. अकोला शहर पोलिसांनी एका ऑटो रिक्षातून 43 लाखांच्या नवीन नोटा जप्त केल्या आहे. हा पैसा हवालातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अकोला शहर पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. ऑटोतून 43 लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्यास सिव्हिल लाईन पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यात मंगळवारी रात्री 9 वाजता पकडलं. ही रक्कम नवीन नोटांची असून ती हवाल्याची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रणपिसे नगरातील आपल्या घरातून संतोष कन्हैयालाल राठी वय वर्ष 42 हा ऑटो क्रमांक MH30P9703 नी रेल्वे स्थानकाकडे जात होता. त्याच्याकडे हवाल्याची 43 लाख रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी ऑटोचा पाठलाग सुद्धा केला. ऑटोमधील संतोष राठीकडून पोलिसांनी रोकड जप्त करून ऑटो सुद्धा जप्त केलाय. सध्या ऑटो चालक राठी हा पोलिसांच्या ताब्यात असून 43 लाखांमध्ये 2000 आणि 500च्या नवीन करकरीत नोटा आहेत. रक्कम मोजण्यासाठी पोलिसांनी मशीन बोलवली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनवर शेख यांच्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र दाते, शिवा बावस्कर, सचिन दांदळे, गजानन बांगर, उकारडा जाधव यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. शहरात वाढत चाललेल्या स्वाईन फ्लू व डेंग्यूच्या रुग्णांवर उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनपा आयुक्त, महापौर व नगरसेवकांसह शहरातील डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. मनपामध्ये स्वाईन फ्लू व डेंग्यू यावर झालेल्या आढावा बैठकीमध्ये महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, पक्षनेता सुनील काळे, नगरसेवक मिलिंद चिमोटे, आयुक्त हेमंत पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा नेताम व आरएमओ या बैठकीला उपस्थित होते. चर्चेदरम्यान अमरावती येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून 122 तपासणी करण्यात आल्या. पैकी 33 रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह सापडले. त्यामध्ये 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याला उत्तर देताना आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा नेताम यांनी उपचाराकरिता आपल्याकडे पुरेशा औषधांच्या किट उपलब्ध नाही व याचा पाठपुरावा शासनाला अजून केला गेला नाही, परंतु आता मनपाकडून किट बद्दल शासनाला मागणी करायची आहे असे सांगितले. काही प्रमाणात चर्चा ह्याविषयी झाली की औषधाची उपलब्धता आहे की नाही, ह्याची तपासणी कुठे होते. तर तपासणीचे किट तेवढे अवेलेबल नाही आहे. तसं सिव्हिल सर्जन किंवा जनरल हॉस्पिटलसोबत डिस्कशनमध्ये मिळालं. सन्मान्यांनी असं सुचवलं की ही जी तपासणी आहे ही सगळीकडेच उपलब्ध व्हावी. जिल्हा रुग्णालय इथे का होऊ नये किंवा जवळपास मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज, अकोला मेडिकल कॉलेज इथे का उपलब्ध करू नये ह्याबद्दल त्यांनी थोडे निर्देश दिले. त्याच्याबद्दल आपण डेप्युटी डायरेक्टर सरांना किंवा डायरेक्टर लेवलला त्याचा पाठपुरावा करायला सांगितलं. नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी स्वाईन फ्लूवर शासनाकडून चांगले काम होत असून ज्या ठिकाणी रुग्ण आढळले त्या ठिकाणी जाऊन घरच्यांची तपासणी करून उपाययोजना व फवारणी इत्यादी बाबींवर भर दिला गेला. जनतेला आवाहन करताना मिलिंद चिमोटे म्हणाले की आपल्या सभोवताल स्वच्छता राखावी, ताप खोकला आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा व स्वाईन फ्लूला घाबरायची काही गरज नाही. आज अमरावती शहरामध्ये संभावित जे स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचं जे एक अशा पसरण्याची भीती आहे त्या अनुषंगाने मी सन्माननीय महापौर यांना विनंती केली होती आणि सन्माननीय महापौर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय आयुक्त महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित लोकांची बैठक आज या ठिकाणी घेतली, ज्यामध्ये सिव्हिल सर्जनच्या वतीने RMO साहेब इथे आले होते, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे पण प्रतिनिधी ते होते, मलेरियाचे पण प्रतिनिधी होते, IMAचे पदाधिकारी होते. या सर्व लोकांनी इथे सर्व अनुषंगाने चर्चा केली
आणि अतिशय चांगली चर्चा इथे झाली, काही उपाययोजना ठरल्या। मागासवर्गीय समाजाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीतील पदोन्नती आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निर्णयाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये शासनाला आवाहन केले आहे की लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी। रद्दबातल केली जी पदोन्नती 2001चा जो कायदा आहे तो कायदा आणि त्यानंतर 2004 मध्ये होणारा जे सर्क्युलर GR तो GR त्यांनी रद्द केला आणि त्या रद्द केल्यामुळे ज्या पदोन्नत्या मागासवर्गीयांच्या झालेल्या आहेत त्या सर्व पदोन्नतीवर संकट आलेलं आहे आणि हे संकट दूर करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाच्या विरोधात अपील केल्याशिवाय दुसरं कोणतंही गत्यंतर नाही। परंतु शासनाकडे आतापर्यंत पाहिल्यानंतर जो 12 आठवड्याचा कालावधी न्यायालयाने दिला होता की 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जाऊन त्यावर अपील करावं, परंतु अजूनही महाराष्ट्र शासनाची कोणतीही पवित्रा तशा पद्धतीनं दिसत नाही आणि म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीनं हा निर्णय घेतला की 22 सप्टेंबर रोजी धरणे कार्यक्रम सुरू करावा आणि धरणे कार्यक्रम झाल्यानंतर आंदोलन उभं करावं मागासवर्गीयांचं, जेणेकरून या महाराष्ट्र शासनाला आपण भाग पाडू शकलो पाहिजे की त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब अपील दाखल केलं पाहिजे। अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश व शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, तसेच गरीब व गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मदत व्हावी या उद्देशाने स्वरांजली ग्रुपतर्फे सांस्कृतिक भवन येथे बहारदार गाण्यांचा कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे। सदाबहार नगमे या नावाने हा चॅरिटी शो होणार आहे। येत्या 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक भवन येथे गायनाचा सदाबहार नगमे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। आयोजकांनुसार हा कार्यक्रम अंध विद्यालयातील 25 मुलांना ड्रेस कोड व आर्थिक मदत, याचबरोबर गरीब व गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया ज्यामध्ये हर्निया, मूतखडा, प्रोस्टेट ग्रंथाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, त्याचबरोबर गर्भाशय काढण्याच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी या चॅरिटी शोचं आयोजन करण्यात येत आहे। दर्शकांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आलं आहे। आणि आमची जे स्वरांजली ही संस्था आता आम्ही स्थापन केली आहे आणि प्रयास ह्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी क्लब या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी 2017चा जो संकल्प होता त्यामध्ये आम्ही एक म्युझिकल नाईट हा एक प्रोग्राम चॅरिटी याच्या वतीने एक सेवाभावी या वतीने आणि गरजू रुग्णांना याची कशी मदत होईल त्याचं एक लोकांचं मनोरंजनसुद्धा झालं पाहिजे आणि त्यातून जो उरलेला पैसा आहे त्या उरलेल्या पैशाचं काहीतरी चीज झालं पाहिजे या अनुषंगाने आम्ही 16 तारखेला संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी सर्व जनतेला आणि प्रत्यक्ष आपण या योगदान देण्यासाठी सहकार्य करावे आणि या कार्यक्रमाला असंच जर आपलं भरभरून प्रतिसाद मिळाला तर दरवर्षी आम्ही याचा असा उपक्रम करण्यास आम्हाला नक्कीच आनंद वाटेल। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा व्हीसीएन न्यूज। आपण पाहत आहात व्हीसीएन न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी। आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी
GTPL सेट टॉप बॉक्समध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्समध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. गोशाळांना आर्थिक स्वावलंबी बनवणे, गोशाळांना चालवत असताना येणाऱ्या विविध समस्या या शासन दरबारी मांडणे तसेच गोशाळांचे संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती स्थित नांदुरा येथे विदर्भस्तरीय गोशाळा ट्रस्टी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन 17 सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. अमरावती स्थित नांदुरा येथे विदर्भस्तरीय गोशाळा ट्रस्टी संमेलनाचं आयोजन येत्या 17 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. या आयोजनाचं मुख्य उद्देश विदर्भातील गोशाळांचं संघटन निर्माण करणं, गोशाळांना आर्थिकरित्या स्वावलंबी बनवणं, त्याचबरोबर गोशाळा ट्रस्टींची भूमिका व गोशाळेच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणे याकरिता हे विदर्भस्तरीय गोशाळा ट्रस्टी संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे पशुधन बचाव समितीचे संदीप वैद्य यांनी. संपूर्ण महाराष्ट्रातील गोशाळांच्या समस्या पाहता सरकारला त्याबद्दलचं निवेदन देण्यासाठी विदर्भातील 200 गोशाळांचे 400 ट्रस्टी या 17 तारखेच्या गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये इथे आयोजित विदर्भस्तरीय गोशाळा ट्रस्टींचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या संमेलनामध्ये सरकारचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट, त्याचबरोबर अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याच्यासोबत अमरावती जिल्ह्यातील सगळे खासदार आमदार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. या संमेलनामध्ये जीवजंतू कल्याण बोर्ड, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग याचे तज्ज्ञ लोक येऊन गोशाळांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती ही साधारणतः त्यामध्ये देणार आहे. नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने अमरावती शहरातील आई अंबाबाई आणि आई एकविरा देवीच्या नवरात्री काळात यंदाही अंबा फेस्टिवल ट्रस्टच्या वतीने भव्य प्रमाणात महोत्सव साजरा केला जाणार आहे. याविषयीची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. विदर्भाचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या अमरावती शहरात आई अंबाबाई आणि आई एकविरा देवीच्या नवरात्र काळात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक तसेच साहित्यिक अंबा फेस्टिवलचे यंदा 11वे वर्ष आहे. आपली अमरावती आपला महोत्सव अशी या महोत्सवाविषयी अमरावतीकरांची धारणा झाली आहे. अमरावतीकरांच्याच स्नेहाच्या आधारावर यंदाही अंबा फेस्टिवल ट्रस्टच्या वतीनं भव्य प्रमाणात महोत्सव साजरा केला जाणार आहे. घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी 22 सप्टेंबर 2017 रोजी या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 29 सप्टेंबर या नवमीच्या दिवशी या महोत्सवाचा समारोप करण्यात येईल. अंबा फेस्टिवलच्या माध्यमातून साहित्य, नृत्य, नाट्य अशा सर्व कला प्रकारांची नवरात्रात उधळण करण्यात येते. हजारो रसिक श्रोते या महोत्सवाची दरवर्षी आतुरतेनं वाट बघत असतात. गेल्या वर्षी अंबा फेस्टिवलच्या दशकपूर्ती निमित्त महाराष्ट्रात, देशात व जगात ख्यातीप्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे निर्मित जाणता राजा या महानाट्याचं सलग 6 दिवस प्रयोग आयोजन करण्यात आले होते. या महानाट्यात सुमारे 2 लाख लोकांना निशुल्क प्रवेश देण्यात आला. याच माध्यमातून नव्या पिढीसमोर शिवाजी महाराजांचं जीवन कार्य नव्या पिढीसमोर आणण्याचा उद्देश सफल करण्यात आला. हा ऐतिहासिक व विक्रमी उपक्रम केवळ अमरावतीकरांच्या सहकार्यानेच पार पाडण्यात आला असं आयोजकांद्वारे बोलण्यात आलं. केवळ रंजनाऐवजी सांस्कृतिक क्षेत्रात नवी पिढी तयार व्हावी हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगत शिवराय कुलकर्णी यांनी याबाबत दिली आहे अधिक माहिती. यासोबत जे काही सामाजिक उपक्रम आम्ही करतो की डॉक्टर लोकांच्या माध्यमातून हेल्थ एक्सपो असेल, अंबादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी उपवासाची खिचडीचं वाटप असेल, चौकामध्ये हा जे नवरात्रीचा मंगलमय पर्व आहे या पर्वामध्ये चौकामध्ये रांगोळी रेखाटणं असेल, असे सगळे कार्यक्रम अंबा फेस्टिवलच्या माध्यमातून एक आठवडाभर 8 दिवस आपल्या अमरावतीमध्ये सादर केले जाणार आहेत. माझी तमाम अमरावतीकरांना नम्र विनंती आहे की त्यांनी दरवर्षीप्रमाणे या 11व्या वर्षी अंबा फेस्टिवलच्या देखील या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, सहकार्य द्यावं.
कारण की आपली अमरावती आपला महोत्सव अशी या महोत्सवाची ओळख झाली आहे आणि म्हणून आपला महोत्सव ही जी त्यांची भावना आहे ती भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी त्यांनी याही वर्षी या फेस्टिवलवर प्रेम करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आंबा फेस्टिवलला सर्व अमरावतीकरांनी भरभरून साथ द्यावा आणि आंबा फेस्टिवल जो आहे हा मूळ मंत्र घेऊनच चाललेला आहे, आपली अमरावती आपला महोत्सव, म्हणून सर्व अमरावतीकर याच्यात सामील होतच असतात आणि या महोत्सवासाठी सर्व अमरावतीकर या महोत्सवात सामील होतील अशी अपेक्षा करतो। बर्मा म्यानमार येथे रोहिंग्या मुस्लिम बांधवांवर होत असलेल्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ अंजनगाव सुर्जी येथील MIMच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलं। म्यानमार बर्मामध्ये मुस्लिमांवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार होत आहे। बार्माचे रोहिंग्या मुस्लिम बार्मा सोडून भारताचे बॉर्डरवर 40,000पेक्षा जास्त आहेत। त्याकरिता MIMचे शहराध्यक्ष सय्यद मुजीब यांनी दखल घेऊन दशरा मैदान काठीपुरा येथे तहसील कार्यालयावर मूकमोर्चा रैली काढण्यात आली व तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आले। आज अंजनगांव सुरजी में हमने एक बर्मा में हो रहे मुसलमानों के जुल्म के खिलाफ एक एहतजाजी रैली निकाली थी। उस रैली को हमने काटीपुरे से लेकर तो तहसील कार्यालय तक लेके गए और बर्मा में हो रहे जुल्म के खिलाफ एक एहतजाज किए और एक तहसीलदार कार्यालय में जाकर एक निवेदन दिया और उस निवेदन में हमने भारत सरकार से ये निवेदन किया है कि बर्मा में जो मुसलमानों पर जुल्म हो रहा है, कत्लेआम हो रहा है, वो कत्लेआम को रोका जाए और बर्मा से जो जान बचाकर मुस्लिम भारत की बॉर्डर पर आए हैं 40,000 से ज़्यादा तकरीबन वो मुसलमान हैं, उनकी भारत सरकार मदद करे। तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की म्यानमार येथील हिंसाचाराचा आम्ही भारतीय मुस्लिम समुदायाकडून जाहीर निषेध करीत आहोत। बर्मा येथे रोहिंग्या मुस्लिम समाजातील लहान मुले व स्त्रिया गेल्या काही दिवसांपासून भीषण अत्याचार सहन करीत आहेत। यातील अनेक मुस्लिम बांधव आपला जीव वाचून भारतात आले आहेत। या शरणार्थी आणि निष्पाप मुस्लिम बांधवांना केंद्र सरकारकडून त्वरित मदत मिळवून द्यावी, तसेच संयुक्त राष्ट्रे मार्फत हस्तक्षेप करून त्वरित आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत। सर्व शरणार्थींना त्वरित वैद्यकीय मदत, निवास, भोजन आदींची सुविधा सरकारकडून करण्यात यावी अशी या निवेदनात नमूद केले आहेत। अंजनगाव सुर्जी येथून जावेद शाह यांची ही माहिती। तर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा नजर टाकूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। अकोला येथे 43 लाखांचा मुद्देमाल जप्त, हवालातील पैसा असल्याचा संशय। स्वाईन फ्लू व डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार योजना करण्याच्या दृष्टीने बैठक संपन्न। नवरात्रोत्सवात आंबा फेस्टिवल ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांची रेलचेल। अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने 16 सप्टेंबर रोजी सदाबहार नगमेचे आयोजन। आणि बर्मा म्यानमार येथील मुस्लिम बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांना दिले निवेदन। तर हे होतं बातमीपत्र। आपले प्रश्न समस्यांना वाचा फोडण्यासाठी बघत राहा VCN न्यूज। नमस्कार।